कधी-कधी आयुष्यात काही गोष्टी अचानक घडतात आणि त्यामागे काहीतरी वेगळंच कारण असतं असं वाटायला लागतं. तर नमस्कार मंडळी, नवीन एका व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. जसं की तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये पाहिलंच असेल, आम्ही लग्नासाठी नगरला आलो होतो, पण येताना आमच्या कारचा ॲक्सिडेंट झाला, म्हणून त्या लग्नाला काही जाता आले नाही. आणि 2-3 दिवस सुट्टी काढूनच आम्ही आलो होतो नगरला, की 4 दिवस इथे आपल्याला राहता येईल असं. सकाळपासून आज काही असा खास प्लॅन नव्हता. आज एकादशी पण होती. मग सायंकाळच्या वेळी अचानक प्लॅन झाला, की आपण मांदळेला चैतन्य आत्मगिरी महाराजांच्या दर्शनासाठी जाऊ. आणि एकादशी असल्यामुळे बरेच भाविक तिथे दर्शनासाठी जातात आणि वाटेत जाताना आम्हाला अशी वारकऱ्यांची दिंडी दिसली. नगर ते मांदळी 40 किलोमीटरचं अंतर आहे. संध्याकाळी पटकन आवरलं आणि तिकडे जाण्यासाठी आम्ही निघालो. तिथे पोहोचेपर्यंत आम्हाला रात्र झाली होती. कधी-कधी प्रवास हा फक्त एका ठिकाणी पोहोचण्यासाठी नसतो, तर स्वतःला पुन्हा सावरण्यासाठीही असतो. अपघातानंतर मनात जी भीती होती ती हळूहळू कमी होत असल्यासारखं वाटत होतं. आत्माराम बाबा यांची तपस्या आणि जीवनकथा अत्यंत थक्क करणारी आहे. ते गेल्या अनेक दशकापासून एकाच जागेवर अवलिया स्वरूपात ध्यानस्थ आणि निरीच्छ जीवन जगत आहेत. आत्माराम बाबांचा जन्म 4 जुलै 1951 रोजी श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथे एका वारकरी कुटुंबात झाला. घरच्या परिस्थितीमुळे त्यांचे कुटुंब इंदूर येथे स्थलांतरित झाले होते. लहान वयातच बाबांना विरक्तीची भावना आली. त्यांना सुरुवातीला कुस्त्या आणि संगीताची विशेष आवड होती. मात्र पुढे ते सांसारिक मोहमाया सोडून मांदळी गावातील लालगीर स्वामी यांच्या आश्रमात आले. मांदळी गावातील लालगीर स्वामी नावाचे एक सिद्ध पुरुष शेतात तपश्चर्या करत असत. आत्माराम बाबांनी तिथे राहून लालगीर स्वामींची निष्ठेने सेवा केली. असे मानले जाते की एके दिवशी त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यानंतर त्यांनी सलग 12 वर्षे एकाच जागी उभे राहून कठोर तपश्चर्या केली. या काळात त्यांनी ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा बाळगली नाही. 12 वर्षाच्या तपश्चर्येनंतर त्यांनी काही काळ लालगिरी स्वामींच्या समाधी मंदिरात ध्यानधारणा केली. त्यानंतरच्या काळात ते पूर्णपणे अवलिया स्थितीत आले. मागील 27 पेक्षा जास्त वर्ष एकाच जागेवर ते ध्यानस्थ आहेत. बाह्य जगापासून पूर्णपणे अलिप्त असतात. आत्माराम बाबांना संगीताची आणि भजनाची विशेष आवड होती. त्यांच्याविषयी अशी आख्यायिका आहे की जेव्हा ते भजन गाण्यास सुरुवात करायचे तेव्हा ते सलग महिना 2 महिने न थांबता भजन करत राहायचे. आजही ते मांदळी येथील मठात अंतर्मनात मग्न असतात आणि भाग्यवान भक्तांना त्यांच्या मुखातून भजनाचा किंवा नामस्मरणाचा आवाज ऐकायला मिळतो. मांदळी हे ठिकाण अहमदनगर सोलापूर रोडजवळ या गुरु शिष्य परंपरेमुळे एक मोठे तीर्थक्षेत्र बनले असून भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. आणि आज एकादशी सुद्धा होती, त्याच्यामुळे इथे बरीच गर्दी होती. पण अर्ध्या तासातच आमचे छान असे दर्शन झाले. एकादशी, गुरुपौर्णिमा आणि इतर धार्मिक दिवशी इथे मोठ्या संख्येने भक्त दर्शनासाठी येतात. इथलं वातावरण इतकं प्रसन्न आहे की काही क्षण शांत बसलं तरी मनाला समाधान मिळतं. मंदिराच्या परिसरात एक सुंदर गाय आणि वासराची मूर्ती पाहायला मिळाली. आपल्या संस्कृतीत गायीला गोमाता मानलं जातं. माया, वात्सल्य, समृद्धीचं ती प्रतीक आहे. वासरासोबतची ही मूर्ती आई मुलाचं अतूट नातं आणि प्रेमाची जाणीव करून देते. अशा ठिकाणी आल्यावर आपल्याला केवळ दर्शनच नाही तर प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायला मिळतं. खरं सांगायचं तर या प्रवासाची गरज आमच्या मनालाच होती. अपघातानंतर पुन्हा एकदा सकारात्मक विचारांनी पुढे जाण्याची ताकद इथून मिळाली. जीवनात काही प्रसंग आपल्या हातात नसतात, पण श्रद्धा, विश्वास आणि धैर्य मात्र आपल्या हातातच असतं. इथे येण्याची ही माझी 5वी वेळ आहे आणि इथे आल्यावर प्रत्येक वेळी मला एक चांगला पॉझिटिव्ह अनुभवच आलेला आहे. जर तुम्हीही कधी मांदळीला गेला असाल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी.